हाय गाईज, आज आपल्या इथे आहेत नालब्या. ते बघा छान ताजी आहेत अशा. बघू शकतो. आता पहिले साफ करून घेऊया, मग दाखवू. ह्यांना आता आपण साफ करून घेऊयात, क्लीन करून घेऊयात. हे बघा, असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. हे अशीच ना जाड असते ह्याची खवलं स्किनवरची, आणि त्याला खवलं असतात. असेच आपण सगळे साफ करून घेऊया आणि मग दाखवूया तुम्हाला पुढे काय करतो. इथे आता आपण नालब्या कापून घेतलेल्या आहेत, एकदम साफ करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ पाण्याने धुतलेल्या आहेत. बघू शकता त्यात ते आतली सर्व घाण आपण काढून टाकलेली आहे. आता आपण त्याचं काय करतोय ते पण सांगते. गादवलेलं करतोय आपण त्यासाठी इथे आता पहिले आपण मच्छी घेतली आहे. आता त्यात आपण लसूणच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8 त्यात टेचून घेतल्या, चेचून काहीतरी घेतले, सालासकट घेतले, चेचून घेतलेले आहेत, म्हणजे साला सकट घेतलेले आहेत आपण त्या. आता आपण त्यात घेतोय कोथिंबीर. बघू शकता तुम्ही इथे आता कोथिंबीर घेतलेली आहे. पण आता आपण हे टाकतोय घरगुती मसाला, म्हणजे घरचा मसाला, तिखट. मीठ आणि चवीनुसार मीठ टाकतोय. जेव्हा तुम्हाला घाई गडबड असते किंवा लवकर जेवण करायचं असतं, लेट झालेलं असतं, तेव्हा तुम्ही गादवलेलं करू शकता कालवण, आणि खूप छान होतं. हे आपलं चिंचेचं खोळ. जरा पाणी जास्त आहे ह्याच्यात, चिंच कमी आहे. ही चिंच आंबट आहे, हो, म्हणून चिंच आंबट घ्यायची ह्याच्यासाठी आपल्याला. आता आपण ह्याच्यात टाकतोय तेल. जास्त नाही, थोडंसंच टाकतोय. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया आधी, जेणेकरून सगळ्या मच्छीला लागेल ते. आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. कारण आपल्याला हे सुकच करायचं आहे, त्यामुळे एवढंच पाणी. आता आपण इथे गॅसवर ठेवून देऊया. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. मध्ये बघू आपण एकदा. आता आपण इथे बघूया एकदा. आपण हलवून घेऊया ह्याला आता आपण ढवळणार नाही आहोत. हे बघा, काय जास्त रस्सा पण नाही आपल्याला करायचं आहे, आणि ढवळायचं पण नाही. आता असंच वास मस्त सुटलाय आधीच. पण थोडा वेळ शिजवून घेऊया आपण. आता आपण ह्याला रेडी होऊन देऊया. झालंय ना, हे बघ, जास्त काय आपण केलं नाही, असंच सुकंच केलेलं आहे.
त्यात आपलं गाजवलेलं कालवण रेडी झालेलं आहे. बघू शकता झटपट होणार आहे, टेस्टी एकदम असं. जास्त रसा नाही केला, सुकंची सुकं केलं, ढवळलं पण नाही ते. तुम्हाला जेव्हा घाई असेल किंवा लेट झाला असेल तुम्ही करू शकता गाजवले, कारण खूप भारी लागतं, टेस्टी लागतं. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.